शेयर करना होगा। प्रताप बुले सर, यस सर। आप कहाँ से हो, कितने विषय फैमिली के साथ और कुछ जुड़ो और आप अब आपको क्या बस एका ठिकाणी बसा. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हे कोण आहे? माझे मिस्टर आहेत सर. प्रताप बुले सर. प्रताप बुले सर. यस. त्यांचा बोर्ड पहिला. हो सर, फारच त्यांच्यामुळेच आम्हाला जॉईन व्हायला लागलं. पण ते फार प्रयत्न करायचे, स्विमिंग करायचे, वॉकिंग करायचे, पण आम्हाला प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं, गुरु नव्हता. त्याच्यामुळे ते जेवढा व्यायाम करायचे, जे एनर्जी बाहेर टाकायची तेवढी परत आतमध्ये घ्यायची. आहार मार्गदर्शन नव्हतं, सकस संतुलित आहार नव्हता. परत एनर्जी ड्रिंक काय असतं त्याची माहिती नव्हती. ह्या कॉलला जॉईन झाल्यापासून सरांनी अगोदर जॉईन केल्यानंतर हळूहळू त्यांनी वर्कआउटला सुरुवात केली. कारण सकाळी उठायला सगळ्यांनाच कंटाळा येतो, तसे आमचे सकाळी उठायला फार आळशी. पण त्यांनी हळूहळू सुरुवात केली आणि त्यांची जी डेअरी होती ती हळूहळू. एक मिनिट मॅम, तुम्हाला थांबवतो. हा यस सर. ही जोडी तुमचीच का? यस सर, आमची पहिली गोलू मोठी जोडी होती आणि त्यांचा एक पिक्चर होता हिरो आणि हिरोईन, बरोबर? हो. अरे का ऐकतं नाही पिक्चर मधले हिरो आणि हिरोईन फक्त अनवॉन्टेड फॅट शरीरावरची कमी झाल्यामुळे हा त्यांच्यामध्ये परिणाम आहे. यस, कंटिन्यू. यस सर, खरंच आपल्याला जर हवं असेल तर खरंच कॉलला जॉईन व्हायला काहीच हरकत नाही. कारण त्यामध्ये आपल्याला एक स्त्रीला असं वाटतं ना का माझी पण झिरो फिगर व्हायला हवी आणि मी पण सुंदर दिसायला हवी. दुसऱ्या स्त्रियांना बघून आपल्याला एक स्त्री म्हणून मला असं वाटतं का मला पण सुंदर दिसायचंय. जेव्हा आपण कॉलला जॉईन होतो डिलिव्हरी नंतर कोणत्याही स्त्रीचं समजा फिगर वाढून जातं आणि ती बेडौल दिसायला लागते. त्याच्यामुळे आपल्याला आपला कंटाळा येतो, चांगलं राहावंसं वाटत नाही. पण जेव्हा या कॉलला जॉईन झालो आम्ही, हळूहळू चरबी उतरायला सुरुवात झाली, फिगर जशी बनायला सुरुवात झाली तसं तसं असं वाटलं की नाही आपण पण खरंच करतो. जसा एक कुंभार मडक्याला आकार येतो तसंच ह्या कॉलमध्ये आहे की आपल्या फिगरला आकार यायला सुरुवात होते. आणि म्हणूनच आम्ही या कॉलला जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला आम्हाला पण हात दुखायचे, कंटाळा यायचा. पण नंतर जेव्हा आम्ही संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली, प्रॉपर एनर्जी ड्रिंकने सुरुवात केली आणि एनर्जी ड्रिंक घेतल्यामुळे थकवायचा नाही. पूर्ण 45 मिनिटं नॉन स्टॉप आम्ही वर्कआउट करायचो, संतुलित आहार घ्यायचो. त्याच्यामुळे पूर्ण एनर्जी व्हायची आणि दिवसभर अगदी फ्रेश वाटायचं. त्याच्यामुळे कंटाळा म्हणून काही आलाच नाही. सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे का? येस सर, खूप गरजेचं आहे. कारण सकस संतुलित आहार जर आपल्याला असं वाटतं की आम्ही फक्त व्यायाम करू आणि सकस संतुलित आहार नाही घेऊ, कारण आम्ही पोटभर जेवण करतो, आम्ही जेवण जे पाहिजे ते घेतो, पण तसं नाहीये. जेवण आपल्याला जो जे पाहिजे ते मिळत नाही आणि एका स्त्रीला तर पाहिजेच पाहिजे. कारण आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, आपल्या फॅमिलीकडे जास्त लक्ष देतो. त्याच्यामुळे आपल्याला सकस संतुलित आहार गरजेचा आहे. कारण सकस संतुलित आहारामधून आपल्याला जे आपल्या बॉडीला जे न्यूट्रिशन पाहिजे ते प्रॉपर मिळू शकतं आणि म्हणूनच तो सकस संतुलित आहार आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही, पूर्ण नीड भरून निघते संतुलित आहार घेतल्यामुळे. म्हणून संतुलित आहार फार गरजेचा आहे सर. आज तुम्ही फिट आहात, पूर्ण कपल, पूर्ण फॅमिली? खूप खूप. कारण अगोदर मी सुद्धा एक स्त्री आहे, याच्याबद्दल सांगते का मला फार आनंद आलेला आहे. कारण मी अगोदर ह्या कॉलेज व्हायच्या अगोदर मला एवढा आळस यायचा ना, पूर्ण अंग जड पडून जायचं. असं वाटतं मी नुसतं केलं असं वाटतं भरपूर. जेव्हा कॉलमध्ये संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली आणि पूर्ण शरीर असं हलकं
लागलं, खूप एनर्जी वाढली आणि माइंड अगदी फ्रेश वाटायचा तो निघून गेला आणि हलका वाटायला लागला. त्याच्यामुळे फार फार भारी वाटतं. आणि विशेष म्हणजे आणि आता किती दिवस टाइम सर किती दिवस किती थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सर. जबरदस्त एनर्जी. परत एक आपण क्लॅपिंग करूया. अनबिलेबल. थँक्यू सर.